सुखासाठी दिलेला उपदेश आहे. मुक्त रूपाने हा उपदेश दिला गेला. दोन रूपाने मुक्त आणि गौण ह्या दोन्ही गोष्टी समजून घ्यायच्या. प्रथम जे जेवढं काही येतं ते जीवनामध्ये स्याद्वार शैलीने सांगितलेलं आहे. तेव्हा एखादी गोष्ट मुक्त करून सांगितली असताना ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या दोन रूपाने गृहीत आहेत असं समजा. असं नाही की मुख्य हे सांगितलं म्हणजे तेवढंच फक्त बरोबर आहे आणि बाकीचं चुकीचं आहे अथवा तेवढंच श्रावकाच्या द्वारे अथवा मुलींच्या द्वारे केलं जाण्यायोग्य आहे आणि बाकी केलं जाण्यायोग्य नाही असं नाही. प्रकरणानुसार, भूमिकेनुसार, परिणामानुसार, क्षेत्रकाल, द्रव्य भावानुसार त्या ठिकाणी उपदेश केला जातो. जीवनाना आहे, कर्मनाना आहे, त्यामुळं विकल्प नाना प्रकारचे, संयोग नाना प्रकारचे असणार. आपल्या आत्मकल्याणासाठी जो उपदेश आपल्याला लागू पडेल तो आपण ग्रहण करून आत्महित करण्याचा प्रयत्न सतत करत राहिलं पाहिजे. एवढंच तात्पर्य असतं. ज्ञानार्णवमध्ये एक प्रकरण आलेलं आहे. त्यांना सकाळी पासून चांगलं होतं विषय. ज्ञानार्णव प्रवचन श्लोक नंबर आहे 537. नसास्तिकाचे व्यवहार वर्तनी नयत्र वाग्विस्फुरति प्रवर्तिका ब्रुवन् सत्यामिहतां हताशय करोति विश्वव्यवहार विप्लवम्. ऐसा कोई भी व्यवहार
व्यवहार मार्ग नहीं है। जहां पर वाणी प्रवर्तक स्वरूप से न प्रकाशमान होती हो, ऐसा कोई भी व्यवहार मार्ग नहीं है। असा कोणताही व्यवहारातला मार्ग नाही जहां पर वाणी प्रवर्तक स्वरूप से न प्रकाशमान होती हो। जे वचन आहे ते काय कशा रूपाने प्रवृत्त होतात? तर प्रवर्तक रूपाने वाणी सर्वत्र प्रवृत्त होत असते। प्रवर्तक म्हणजे काय? मार्गदर्शक, आपल्याला गाईड, मनुष्याला मुख्यतेने मार्गदर्शन कशाच्या माध्यमातून केलं जात? मग तो व्यवहार असो नाहीतर निश्चय असो, मार्गदर्शन हे वाणीच्या माध्यमातून मुख्य रूपाने होत असतं। प्रकरण आहे सत्यवचनाचं, सत्य महाव्रताचं। म्हणून ही चर्चा इथं शिवचंद्राचार्यांनी घेतली। महत्व प्रत्येकाचं अहिंसा महाव्रताचं वर्णन करून आले, त्यामध्ये अहिंसेचं महत्व सांगितलं। आता सत्य महाव्रताचं वर्णन करताना सत्याचं महत्व किती आहे ते पटवून देतात आणि प्रत्येकाचं आपलं आपलं महत्व समजलं पाहिजे या हेतून चर्चा केली जाते। तेव्हा इथं असं म्हटलं जातंय की व्यवहारात असा कोणताही मार्ग नाही की जेथे वाणी प्रवर्तक रूपाने प्रकाशित होत नाही। अर्थात सर्वत्र वाणी हीच या जीवाला प्रवर्तक रूपाने प्रकाशमान होत असते। ठीक आहे, मग पुढं काय? तर पुढं म्हणते इसलिए जो दुर्बुद्धि यहाँ उस असत्य वाणी को बोलता है वह समस्त व्यवहार ही लोप करता है। म्हणून असं असल्या कारणाने हा हेतू दिलाय, त्याच्यासाठी दिलाय की जो दुर्बुद्धी आहे, अज्ञानी आहे, तो जर असत्य बोले, खोट बोले, तर सांगताय त्याच्याद्वारे सर्व प्रकारच्या व्यवहाराचाच लोप केला जातो। खोटं बोललं तर व्यवहाराचा देखील लोप होतो। विश्लेषण पण वर्णितीने सांगितलं। आता या तुम्हाला किती भाव वाचन होता माहिती नाही, पण जो हेतू दिलेला आहे तो काय दिला आहे? वचन काय असतात? प्रवर्तक स्वरूपाने प्रकाशमान असतात। कुठं? सर्वत्र म्हणजे व्यवहार मार्ग असो नाहीतर निश्चय मार्ग असो, सगळीकडे वचनच प्रवर्तक रूपाने प्रकाशमान आहे। म्हणून जो दुर्बुद्धी जीव खोटं बोलतो तो समस्त व्यवहाराचाच लोप करतो। ते कसं काय? आता त्याचं स्पष्टीकरण, समस्त व्यवहाराचा लोप अज्ञानीच्या द्वारे असत्य वचनाने कसा होतो? आणि विचार केला तर असत्य वचन कोणाचे म्हटले जातात? जो मिथ्या दृष्टी आहे त्याचे सगळे वचन असत्य कोटीमध्ये येऊन जाते। मिथ्या ज्ञानी जीवाचे जे म्हणून वचन आहे
ते सगळे खोटेच असतात. व्यवहारिक जीवनामध्ये भाषित होतील, व्यवहारात भाषित होतील सत्य, परंतु धर्मदृष्टीतून पाहिलं तर मिथ्या ज्ञानीचे वचन सगळे असत्य आहे. मिथ्या ज्ञानी खोटं ज्ञान असणार खरं कसं काय त्या ठिकाणी ज्ञानच खोट आहे, पायाच त्या ठिकाणी चुकीचा आहे. मग त्याच्याद्वारे बोलले गेलेले जे काही वचन आहेत, शब्द आहेत, ते त्या ठिकाणी खरे कसे असू शकतील आणि ते खरे नसतील तर ते आम्हाला मार्गदर्शन सम्यक म्हणजे सुखाचं मार्गदर्शन कसे करू शकतील? साधन. म्हणून इथं वर्णिजींनी पहिल्यांदा घेतलं की सम्यक ज्ञान जे आहे तेच खरोखर सत्य वचन आहे. सम्यक ज्ञान ही सत्यवाणी म्हणतात. बघा काय म्हणते, देखिए व्यवहार में भी लोग जो कुछ बोलते हैं वह स्यादवाद भरी वाणी है. म्हणजे ज्याला माहिती नाही तो सुद्धा बोलतो त्यावेळेस त्याचे वचन सर्वथा नसतात तसं बघितलं. म्हणजे व्यावहारिक वचन सांगतो त्याच्यामध्ये सुद्धा त्याला विवेक असतो. मी जे हे आता बोलतोय त्याला एक अपेक्षा आहे, जसं त्या ठिकाणी यांना मी मुलगा म्हणतोय किंवा वडील म्हणतोय त्यावेळेस मला म्हणण्यापाठीमागे एक विवक्षा आहे. जर ती विवक्षा सोडून बोलेल तर तो व्यवहार लोक होईल का नाही? म्हणजे व्यवहारिक जीवाला सुद्धा जे काही बोलायचंय त्याला त्या वस्तूमध्ये आणि धर्माला स्वीकारूनच बोलावं लागेल. त्यावेळेसच त्याचं त्या ठिकाणी ते वचन बरोबर होईल, अन्यथा व्यवहाराचा लोप होईल. कारण एकाच अपेक्षेने हा मुलगाच आहे, सगळ्याच अपेक्षेने हा मुलगाच आहे. काय व्यवहार चालेल का? बायकोच्या अपेक्षेने पण पती जो आहे त्याला मुलगा म्हटलं तर काय होईल? चालेल का? चालते का? कळते तुम्हाला? व्यवहार वस्तूमध्ये अनेक धर्म आहेत, त्यानुसारच वचन प्रवृत्ती झाली पाहिजे. तुम्ही कुठल्याही वचन बोलत असताना जर त्याचा एकांत करचाल म्हणून तिथं म्हणतात की व्यवहाराचा लोप होतोय, आणि म्हणून म्हटले की असा कोणताही व्यवहार मार्ग नाही की जेथे वाणी जी आहे ते प्रवर्तक रूपाने प्रकाशमान होत नसेल. अर्थात वचन सर्वत्र प्रवर्तक रूपाने प्रकाशमान होत असत. कशी प्रवृत्ती करावी? शरद काका चल मग काय म्हणले बघ, देखिए व्यवहार में भी लोग जो कुछ बोलते हैं वह सबसे आबाद भरी वाणी. जैन शासन में वस्तु स्वरूप के वचन करने विवेचन करने का मार्ग स्यादवाद बताया है. जैन धर्म की सबसे बड़ी विशेषता है तो वस्तु स्वरूप के प्रतिपादन करने की है, और कल्याण सब कुछ वस्तु स्वरूप की सही जानकारी पर निर्भर है. जैन धर्म की सबसे बड़ी विशेषता है तो वस्तु स्वरूप के प्रतिपादन करने की है. वस्तु स्वरूपाचं जे कथन, कारण वस्तू स्वभाव तर जसा आहे तसा अनादी आहे आणि अनंत असणार आहे. त्याच्यात कोण कसं जाणतंय मग सांगतंय त्याच्यावर वागतंय, त्याच्यावर वस्तू स्वभाव बदलणार नाही. वस्तू स्वभाव जसा आहे तसाच राहणार आहे, कोणासाठी बदलत नाही. मनुष्य असो, तिर्यंत असो, नारकी असो, देव असो, काय बदलते काय? मनुष्यगतीमध्ये स्त्री असो पुरुष असो, वस्तू स्वभाव स्त्रीसाठी वेगळा आहे आणि पुरुषासाठी वेगळा असा असणार आहे. लहान असेल, तरुण असेल, वृद्ध असेल, वस्तू स्वभाव बदलत नाही.
ज्ञानी असो अज्ञानी असो वस्तू स्वभाव बदलणार नाही. संयमी असो असंयमी असो वस्तू स्वभाव बदलणार नाही. तो आहे, कोणी बनवलेला नाही म्हणून, बाकी काय नाही. कोणी बनवला असता तर मग त्याच्यात अनेक विहित झाले असते, परंतु विश्वव्यवस्था अनादि अनंत आणि स्वयंभू असल्या कारणाने त्याच्यामध्ये चेंजेस असा काही प्रकार कोणाच्याही द्वारे केला जाऊ शकत नाही, कोणासाठीही बदल होऊ शकत नाही. ही व्यवस्था. आता पुढे काय विषय येतो? हा जो वस्तूचा स्वभाव आहे तो जसाच्या तसा आपल्याला समजतो, आणि तो समजण्यासाठीचा उपाय काय? बरोबर कोणता उपाय आहे? सम्यक ज्ञान उपाय. खरं वस्तूचा स्वभाव जसाच्या तसा आपल्याला समजायचा झाला तर सम्यक ज्ञानाशिवाय तो तसाच्या तसा समजणार नाही. ठीक आहे. मग सम्यक ज्ञान काय आहे? ते सांगतो. सम्यक ज्ञान काय आहे? सम्यक ज्ञान व्यवहारामध्ये कशाला म्हणायचं? व्यवहारामध्ये त्याच्या त्या प्रकरणानुसार कशाला म्हणायचं? सम्यक ज्ञान व्यवहारामध्ये. आता वाचलं तेच उत्तर स्याद्वादाला म्हणणार. सत्यवचन पुढे येणार. स्याद्वाद असेल तर सत्यवचन असेल, स्याद्वाद नाही तर सत्यवचन असू शकत नाही. वस्तू स्वभावाला जसच्या तसं सांगण्याचा उपाय ही स्याद्वाद शैली आहे. त्याच्याशिवाय वस्तूचा स्वभाव समजणं अशक्य आहे. हे सांग. कारण अडचणी तिथून आलेली आहे. सांगताना अडचणी पुढं जाणल्यानंतर वस्तूमध्ये परस्पर विरोधी अनेक धर्म एकाच वेळेस राहत आहेत. पितापणा पुत्रपणा हा व्यवहाराने एकाच वस्तूमध्ये राहतोय ना. मग पिता आणि पुत्र एकाच वस्तूमध्ये परस्पर विरोधी नाही आहे का? एक अपेक्षेने विचार केला तर जो पिता तो पुत्र कसा, जो पुत्र तो पिता कसा, हा प्रश्न यायला पाहिजे ना. पण आपल्याला व्यवहारात कळतं, तिथं त्या ठिकाणी आपण म्हणतो की हा पिता मुलाच्या अपेक्षेने तर पुत्र पित्याच्या अपेक्षेने आहे. ही व्यवहार पद्धती आहे. वस्तूमध्ये एकाच वेळेस हे धर्म आहे, पण सांगता जर आलं नाही हा पिता का आहे हा पुत्र का, तिथंच तर अडचण आहे. आणि तिथूनच त्या ठिकाणी संसार आणि मोक्षाचा प्रारंभ होतो. जर चुकीचं ग्रहण झालं, पद्धती जर चुकीची आली तर तिथं संसार मार्ग प्रशस्त होतो. म्हणजे मोह राग द्वेषाची उत्पत्ती झाल्याशिवाय राहत नाही. शेजारी उठवत जावा एकमेकाला चर्चा करा. परस्पर उपग्रह बऱ्याच तर काय सांगतोय? परस्पर विरोधी धर्माने सहित अशी वस्तूची व्यवस्था आहे. आणि त्या वस्तूच्या व्यवस्थेला समजावून सांगणारा जो कोणी आहे तर त्याचं नाव आहे स्याद्वाद. जे कथन आहे ते अपेक्षेने म्हणून इथं काय म्हणजे जैन धर्म की सबसे बड़ी विशेषता है तो वस्तु स्वरूप के प्रतिपादन करने की है. वस्तू स्वभावाचं प्रतिपादन करायला जमलं नाही अन्य मतवादींना. सांगायचं कसं असं झालं ना. त्यांना समजलं तर होत,
वस्तूतला नित्य अनित्य धर्म समजला नव्हता असं नाही. बौद्ध असो, सांख्य असो, जे कोणी अन्य दार्शनिक असो, सगळ्याला समजलं. पण आता एकाच वस्तूला या दोन प्रकारे म्हणणं तर काही वस्तू संबंधी संशय निर्माण करणार भाषिक होत असताना मग एक धर्म खरा आणि दुसरा खोटा म्हणूनच त्याचं त्या ठिकाणी प्रकाशन केलं गेलं. त्या वस्तूचं प्रकाशन वाणीच्या द्वारे अन्य दार्शनिकांनी कसं केलं? कुठला तरी एक धर्म खरा आणि एक धर्म खोटा. इलाज नाही ना, काय करणार? कारण माहिती नाही की दोन्ही धर्म सांगायचे कसे. प्रश्न असा सांगायचा अवघड झालं. आणि म्हणून मग त्यांचा जो काही वस्तू स्वभाव आहे तो सगळा मिथ्या म्हणजे खोटा, की ज्याच्या आश्रयाने सुख मोक्ष प्राप्त कोणालाही झालं नाही, होत नाही, होणार नाही. म्हणून इथं वैद्यजी काय म्हटले? जैन धर्म की सबसे बड़ी विशेषता है तो वस्तु स्वरूप के प्रतिपादन करने की है. प्रफुल्ल प्रकरण कुठून चालू झालं होत? काय म्हणतोय? रोग लागला सगळ्याला. चर्चा कुठून सुरू झाली? कुठून सुरू झाली चर्चा आपली? विषय कुठून निघाला? तो विषय कुठून सुरू झाला? बरोबर, मुख्य आणि गौण. म्हणजे ती ज्याला लक्षात आहे ते हे विषय काय चाललाय कळलं. मुख्य गौण कुठून निघाला विषय? बरोबर, श्रावकासाठी गृहस्थासाठी दानाचा उपदेश मुख्य रूपाने सांगितला गेला. असं म्हटल्यानंतर फक्त दानच करत राहतो श्रावकाने, आम्ही बाकी ध्यान स्वाध्याय आदी ज्या काही गोष्टी आहेत त्या करायच्याच नाही असा अर्थ काढणं चुकीचं आहे. यासाठी ही चर्चा वाच. ते असत्य वचन होईल ना. दान सांगताना सांगणार कसं सांगणार? की दानच करा फक्त, त्याच्याशिवाय मोक्ष मार्ग नाही. असं म्हटल्यानंतर असं वाटेल की दानाशिवाय मोक्ष मार्ग नाही म्हणताय आणि परत म्हणताय काय दान सोडून बाकी सगळा मोक्ष मार्ग नाही असा त्याचा अर्थ होईल. आणि श्रावकांना तेवढाच फक्त मोक्ष मार्ग म्हणावा लागेल. मग रत्नत्रय हा श्रावकासाठी मोक्ष मार्ग राहणार नाही. दानामध्ये रत्नत्रय गर्भित होतंय है ना. रत्नत्रयामध्ये दान गर्भित असतं, पण त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे असं. म्हणून हा विषय सांगतो की दान मुख्य रूपाने सांगितलं, दोन रूपाने आहे. बाकी सगळे धर्म दोन. कारण प्रकरण आपल्याला इथं दान उपदेशाचं अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आपण जी चर्चा करत होतो ती चालली. ठीक आहे. म्हणून हे वाचताना काय सांगितलं? जैन मार्ग की सबसे बड़ी, जैन धर्म की सबसे बड़ी विशेषता है जो वस्तु स्वरूप के प्रतिपादन करने की है और कल्याण सब कुछ वस्तु स्वरूप की सही जानकारी पर निर्भर है. काय सिद्धांत काय सांगितलं? कल्याण सब कुछ वस्तु स्वरूप की सही जानकारी पर निर्भर है. पहिल्यांदा जे बरोबर जसं आहे तसं जाणा, मग तुम्ही काय करता हा विषय महत्वाचा राहणार. आणि तुम्ही व्यापार उद्यम करताय का, लग्न आदी कार्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स करताय का, आपण शिक्षण वेगवेगळ्या प्रकारचं घेतोय, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. पण पहिल्यांदा ह्याच्याशिवाय कशाशिवाय वस्तू स्वभावाचं सही जानकारी होईल. आणि त्याच्या अभावामध्ये सगळी पर्याय मोडताय. फोटो काढताना कुठे कुठे फोटो काढायचे तर वाटलं काही पर्याय मोडताय म्हणून कुणाचा फोटो आहे
नटताना तुम्हाला वाटलं का की कोण नटतंय? लग्न कुणाचं, व्यापार कुणाचा, घर कोणाचं, पाहुणे आले किती वाजता आले, सकाळी वेगळा टाइम, दुपारचा वेगळा टाइम, लहान भरायचा वेगळा, बरोबर. कारण बाहेरगावच्या लोकांना संध्याकाळी उशीर होतो, सगळं ऍडजस्टमेंट करून. मग गावावर लोक आले, आपण म्हटलं थांबा, तर थांबतील काय? किती तुम्ही सगळ्याला म्हटलं असतं थांबा थांबा, किती जण थांबले आणि का थांबले नाही? का थांबले नसतील? म्हणजे कालपासून ते भाव जाणवत होते की अच्छा, मी वाचले खूप वेळा, तुम्ही ऐकलंय खूप वेळा, कोणती गोष्ट पर्याय मोडता, त्याचं भाव वाचन थोडं काल विशेष झालं. ते त्याचं भाव भाषण विशेष होत, पर्याय मोडते. म्हणजे ज्या पर्यायाला आपण घेऊन आलेलो आहोत, आले पर्याय आमच्यामध्ये संयोगात, आणि त्या पर्यायामध्ये किती एकत्व तुम्हाला थांबवलं नाही? थांबला का? माझी मुलं, माझं घर, माझं गाव, हे सगळं कोणाचं? त्याला पर्याय मुद्दा म्हणून मी बघितली का? पर्याय मुद्दा म्हणून आम्ही बघतोय का? आणि ह्या अवस्था आहेत, मी नाही, माझ्या नाहीत, हा सगळा मोही काही बरोबर माहिती आहे काही, ज्याला मी म्हणून पाहतोय ती मला माझ्याजवळ असणारी बरोबर माहिती आहे का, हे मला म्हणा. फोटो काढा म्हणले की हसायचं. म्हणजे सगळे हे जे प्रकार, त्यावेळेस पर्यायमूळता किती जाणवली आपल्याला? जाणवते का? आपण सगळे कार्यक्रम करतोय, सगळ्यांचं चाललंय कोणता ना कोणता कार्यक्रम, आम्हाला किती जणांना समजतंय की पर्याय मूळता आहे? नको बाबा, आम्हाला घरी जायलाच पाहिजे. आता प्रत्येकाची भावना नाही, जायलाच पाहिजे घरी. कोणतं घर, कुणाचं घर? म्हणजे एक सहजता ही, म्हणजे व्यवस्था. घर आपण आता वाचलोय, शिकलोय, सही जानकारी नाही, ठीक आहे, तुम्ही जाचाल, पण श्रद्धेमध्ये हे ठेवून चला ना. ठीक आहे, एखाद्याने आग्रह केला प्रेमानं, बर सांगितलं, अडचण नसेल तर थांबलं, नाही तसं होत नाही. बंद करता येते रविवारी? मी काल विचारलं, शाश्वत विचारलं, म्हणजे मुलं सगळे आली होती ना लग्नाला, पंढरपूरचं लग्न होतं ना 29-30 नातेपुत्याला, आली मुलं सगळी. मी पण तिथं होतो, पण कोणाला माहिती आठवण नाही झाली बरं का मी होतो म्हणून. लग्नाला तिथे आले होते सगळे, काय पंढरपूरचे पण आले. बरं आहे, त्यांना नको म्हणजे झोपलेल्या सिंहाला दाग करायचा, हा सगळ्याचा भाव असावा, कारण परत आपल्याला खाऊन द्या. पण मी येणारच होतो, काही काय तुम्हाला सुट्टी नव्हती. मग शनिवार रविवारचा कार्यक्रम होता, बरोबर काय शाश्वत. मग 10-12 ते मित्र त्यांचा, त्या मित्राच्या घरचं लग्न, 10-12 मुलं त्यांचे मित्र, सिद्धांत, बरोबर आहे. मग प्रेमानं सगळ्याला म्हटला राहा वगैरे, सगळं चांगलं झालं सगळं. आणि राहण्यासाठी म्हणून आता तिथं तर मधुरमिलनच्या सगळ्या रूम बुक झाले. आता करायचं काय म्हणून एक हॉटेलमध्ये, लॉज म्हणा, हॉटेलमध्ये लॉज मध्ये 4 खोल्या मुलांसाठी बुक झाल्या. किती रुपयाच्या तुम्हाला माहिती आहे? AC रूम्स, 3 रूम्स AC, एक साडी, अशा 4 रूम बुक केल्या. एका रूम मध्ये 2 मुलापेक्षा जास्त देणार नव्हता परमिशन, आणि तिसरा मुलगा झोपायचा झाला तर 200 रुपये एक्स्ट्रा. असं ते हॉटेलचं गणित. मग असे 4 रूम 1600-1700 रुपये पर रूम. बाहेर किती रुपये झाले? 8,000 रुपये होते. मग आता मुलांनी तरी घेतल्या किल्ल्या पण घेतल्या मुलांना थांबावून. आणि कारण घरी मी होतो त्या 4 किल्ल्याने मैत्रिणी काय रे तू
काय नाही मुलांसाठी. मग कुठे आहेत मुलं? की मग का गेली विचारलं, का गेला? मग म्हटलं नाही का मुलाला विचारलं, ज्याला अजून शिकतोय त्याला विचारलं, म्हटलं का गेला? दुकान उघडायचं. म्हटलं रविवार लग्न महत्वाचं नाही, मित्र महत्वाचा नाही, कार्यक्रम महत्वाचा नाही, दुकान महत्वाचं आहे. त्याने बिचाऱ्याने त्याला रूम्स घेऊन देत्या त्या पण महत्वाच्या नाही, त्याने पैसे खर्च केले महत्वाचं होतं. आणि तुझं लग्न आहे अशी मला निघून जाते, विचार कर काय त्यावेळेस कळतच नसतं. माझं लग्न माझी बायको एवढंच मला माहिती आहे, बाकी काय मला तुम्ही थांबा करता. बरोबर आहे का? तुम्ही राहिला आणि गेला काय याच्याशी लग्न कोणाशी तुमच्याशी करायचंय का? बरोबर आहे का? कोणाशी लग्न करायचंय? मुलीशी लग्न करणार ना, मुलांशी थोडंच करणार. गेली तर काय प्रॉब्लेम नाही, गेली तर काय करणार, काय थांबत नाही. चर्चा त्याच्यासाठी नाही, मूर्ता किती हे मला किती संस्कार घट्ट झाले. त्या दुकान मला रविवार आहे तसं तर विश्रांतीची घडी पण येत नाही रविवारी कधी कधी. बरोबर काल सांगत पण होते, कोण सांगत होतं? असं सांग म्हटलं काय दिवसभर दुकानात करतात. म्हटलं काय? म्हटले 22 मध्ये 14 घडीच नव्हते म्हणून दिवसभर मला. पण त्यांनी 14 सुट्टी घेतली, मी पण सुट्टी घेतो. तसं होतंय का? त्यांनी सुट्टी घेतली तर चालते. वस्तू स्वरूपी आहे, दुकान मी आहे, दुकान माझं आहे, ते मला चालवलं पाहिजे, त्याच्यात मला पैसे मिळवले पाहिजे, तरच त्या ठिकाणी मला सुख शांती अन्यथा नाही. भले कितीही मला व्यवहारात कष्ट पडले तर चालतील, त्या पर्याय मूर्तेमध्ये तिथं किती पण कष्ट मी सहन करायला तयार आहे. पण इथं धर्मक्षेत्रामध्ये ना मी कुठल्या अन्य क्षेत्रात धर्मासाठी थांबायला तयार नाही ना, मला त्या ठिकाणी धर्मासाठी वेळ आहे. आता मुलीच्या मुलाचं म्हणजे नातवाचं लग्न सरीने का ती 15 दिवस झाले तर थांबणार आहे. आता 8 दिवस झाले आणि अजून 7 दिवस लग्न तर 9 तारखेला आहे, थांबणार. असं त्यांना या म्हणतात का माझ्याकडे जाऊन राहावं म्हटलं, 15 दिवस राहतील का बघा. मग मी म्हटलं दुकान का? म्हटलं आता दुकान. त्यांना मी म्हटलं तुम्हाला करमत नसलं तर ते दुकानात मला घेऊन जाता, त्यांना दुकानाशिवाय जमत नाही. आणि व्यसन असल्यानंतर असं असतं, मग बघायला नको का? आणि ह्यांना काय कळते सारखं इकडे तिकडे ते म्हणजे नवऱ्यांना ऐका बायका दुकानात बसायला लागल्या तर नवऱ्यांना काहीच कळत नाही विकून. बरोबर म्हणजे कसा व्यवसाय करायचा असतो हे बायकांनाच कळू लागतं चांगलं. नवऱ्यांना अजिबात त्यांनी किती वर्ष व्यवसाय करू दे, बायकांनाच कळत असतं की व्यवसाय कसा करायचा. म्हणजे तुम्हाला अजून अनुभव नाही पाहून ज्यांना ज्यांना बसते त्यांना कळते काय कळते काय. बरोबर आहे काय कळते यांना कळतं. गिरायक एक गेलं तर बायकांना चालत नाही. पुरुषांना माहिती असतं की गिरायक आम्ही का सोडले, पण बायकांना वाटते की गिरायक का सोडलं आणि जे येईल ते गिरायक केलंच पाहिजे. बरोबर आहे का? म्हणजे निघायला पाहिजे. मला हे म्हणायचं, मला म्हणजे कालपासून ते जाणवत होतं सारखं सारखं की पर्यायामध्ये प्रत्येक जेव्हा बाहेर बघतोय त्यावेळेस ते दिसतंय, स्पष्ट दिसू लागतंय की जी पर्याय कायमची नाही आहे, आधी निघून जाणार. जे संयोग कायमचे नाहीत, आधी निघून जाणार आहे, त्याच्यामध्ये मी किती भ्रमिष्ट झालो. त्याचं नाव भ्रमिष्ट. हे मला त्याच्यापुढे काही समजेना. मला लोक समजेनात, मला माझं शरीर सुख काय काही समजत नाही. इतकी भयंकर पर्याय उरता. कुणाला शांती आहे का? शांतीनं कोण पूर्वी लग्नाला माणसं थांबत होते महिना महिना, शांततेनं सगळं चालायचं. कुठं यात्रेला गेले तरी शांतता, कुठं संघ घेऊन गेले तरी काय आपुलता नाही, माग काय होणार काय नाही, इतकी शांती होती. पाहून आहे एवढी शांती तुम्हाला? नको आहे तुम्हाला एवढी शांती? कशासाठी करताय? या शांतीसाठीच करताय. आणि ती शांती तुम्हीच मिळवू शकता तुमच्याच विचाराने, तुम्ही मालक असला तर. पण जेव्हा गुलाम होता त्याचं नाव आहे पर्याय. मी दुकानासाठी का दुकान माझ्यासाठी हे आपण काढून टाकलं दुकान बुद्धीत. थोडं तरी आपण
ना मोकळं म्हटलं ना पर्याय, म्हणून याच्यासाठी ते शब्द लिहितात की वस्तू स्वरूपी कल्याण. जर आपलं कल्याण करायचंय तर वस्तू स्वभावाचं सही, सही म्हणते कुठं आहे सही आहे? म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट कुठं करायची आहे ना, त्याचं ते जाहिरातच कशी आहे ना, सही आहे. म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणं सही, बरोबर आहे. केलं पण बरेच जणांनी आजकाल. आता ते केवळ तर म्हटलं तुम्हाला अजून काय नाही, कसलं नाही, तर केवळ आलाय वाटतं ना. त्याने आता क्लास लावला आधीच कशाचा, शेअर ट्रेडिंगचा. अजून 10वी झाली, बिझनेस आलं ते पुढे टाकून बिझनेस टाकून म्हणत आणि सगळ्याला मागं टाकून आता एकदम पहिल्यांदापासून कशी कॅन्डल असते सगळं, कसं ग्राफ वगैरे सगळं शिकून. कारण हे त्याचे गुरु सगळे पुढचे, त्यांचे मोठे मोठे सगळे रथी महारथी त्याच्यामध्ये उतरलेले, स्वयं वगैरे सगळे आहेत त्याच्यात. मग आम्ही काय मागं, मी कसं मागं पडून चालणार आहे? मला पण काहीतरी केलंच पाहिजे. शिकायचं काय चाललंय, शिकवतोय काय कळलं? पैसे, फक्त सगळ्याला पैसे. म्हणजे मुलगा आला व्यापारी आहे, डीएनए असा तयार झालाय, संस्कार असे की न सांगता त्याला बाकी अभ्यास कर म्हटलं का, धर्म कर, स्वाध्याय कर म्हटलं तर करणार नाही. पण 2-2, 3-3 तास ते शेअर मार्केटचं शिकायला जातो. झाल्या बहुतेक क्लास झाला ना पूर्ण? नाही का, चालू आहे का? परत लावणार आहे पैसे का नुसतंच क्लास करणार आहे? पैसे लावणार आहे ना, लावणार आहे. तरी महिला आली नाही तो. कशासाठी शिकायचं असा प्रश्न आहे त्याचा. म्हणजे शिकतोय म्हणजे मला त्याच्यात पैसे मिळवायचे, मला इन्व्हेस्ट करायचे आणि मला पैसे मिळवायचे. किती मोठं आहे अजून. मी म्हटलं बाहेर केव्हा आपण पडणार एवढं सगळ्यातून, असं मला कालपासून पुन्हा पुन्हा वाटू लागलं. सिद्धी शक्ती फिजिओथेरपी, तिला वाटतं की मीच सगळं काय आहे, सगळे लोकांना मीच बरं करणार हातपाय लावून. मी नाही जर होणार नीट फिजिओथेरपिस्ट तर मला सुट्टी नको. सुट्टी होती घरी नाही, अभ्यास करायचा मला. असलं तुम्ही सांगू नका, असलं काय सांगू नका, मला अभ्यास फक्त करू दे. कारण सगळ्यांचे हातपाय मोडलेले, नीट करणं माझ्याच हातात आहे. माझ्याशिवाय कोण करणार? सगळे कापूस पिंजारे, पिंजारे कोण? आणि सगळ्या जगाचा भार जणू काय माझ्या एकट्याच्या डोक्यावर आहे. मीच फक्त, मी जर नसणार तर मग सगळ्यांचं होणार कसं? आपण जर सकाळी 6ला दुकान उघडणार नाही तर होणार कसं? सकाळी सकाळी सगळ्याच्या घरी जाऊन माल पोच दुकान, म्हणजे आजकाल सिस्टीम आहे पोच करायची. आणि ही तुम्ही अमेझॉन नंतर आणली असेल, फ्लिपकार्ट, झोमॅटो, पण ही नातेपुते केव्हापासून चालू आहे. तुम्हाला उगम नातेपुते तुम्हाला पोच करायचं जागेवर. अवघड आहे, अवघड. म्हणजे असं अवघड का वाटायला लागलं की इतकं जर असेल तर आपण हे सगळं सांगणार आणि यांना समजणार, श्रद्धा होऊन त्या ठिकाणी तद्रूपाने परिणमन, हे फार लांबच्या गोष्टी वाटतात. इतकी जर पर्याय मूर्ता असेल काय सिद्धांत, किती किती कष्ट. इथं आलाय स्वस्त आहे का? सांगितलंय त्यांनी काम करायला, सांगितलं साहेब सीए होतं ना. मग आता ते आर्टिकलशिप काय असतं तसं चाललं असतं. मग त्यांनी सांगायचं आणि ह्यांनी करायचं. आम्ही सांगितलं तर तुम्ही म्हणताय ना आत्ता सध्या वेळ नाही, आणि आत्ता सध्या वेळ नाही. ह्याच्यासाठी हा काळ किती गेला माहितीये? आत्ता वेळ नाही असं म्हणत म्हणत आपला माझा अनंत काळ गेलेला आहे संसारामधल्या 4 गतीतलं दुःख भोगण्यामध्ये. आणि अजून सुद्धा मी इतका मूढ होतोय या पर्यायामध्ये की मला त्यापुढे काही वस्तूचं स्वरूप सुचतच नाही. सही, सही म्हणजे जसं आहे तसं हे माझ्या बुद्धीत, माझ्या श्रद्धेत बसवायला मी तयार नाही. आणि मग त्या ठिकाणी किती चर्चा ऐकली तरी माझं जीवनात परिवर्तन होणार नाही. मला ना सुट्टे, पण दुकानामध्ये किती काम करते तुम्हाला माहिती आहे? सूरज मुलं शेतात काम करते, दुकानात काम करते. साहस आलाय ना, साहस दिसतोय मला. कुठे गेलाय? हा, राम आलाय. आजीच्या मागे आपल्यावर दिसेल.
करावं लागतं, केलं पाहिजे. काय केल्याने होत आहे, बरोबर. शांती कधी मिळणार आपल्याला? काय नाही माझा असं, आता इथं आलोय सगळं सोडून, बस मस्त इथला आनंदाचा लग्न काय असेल तसं छानपैकी गप्पा गोष्टी हसत खेळत सगळ्याशी प्रेमाने गोड बोलत आनंद सगळा त्याचा घ्यायला पाहिजे का? माझं लोकांचं कसं चिंता म्हणजे का कसं लक्षात येणार सांगा? जिथे मॉल मी माझा त्याचं सगळं एक एक कण कण माझा आहे मॉल मध्ये, बरोबर. कण कण म्हणतोय. एवढी जर त्या ठिकाणी आमची मूर्ता राहील तर मी त्याच्यातनं बाहेर कसं कसं निघणार कसं? म्हणून इथं त्यांनी शब्द वापरले की कल्याण सब कुछ वस्तू स्वरूपी सही जानकारी पर निर्भर. मी आई नाही, मी वडील नाही, हे कळणार कसं? हे तर मी अजून बाहेरच सांगतोय पैशाबद्दल. आणि इथं तुम्ही ज्या मुलांमध्ये आहे ना एकत्व केलेलं असतं, माझा चेतन मी चेतनची, काय नाही असं नाही. हे वस्तू स्वरूप आहे का लक्षात नाही? मी तर जीव आहे, तो पण जीव आहे, तो वेगळा मी वेगळा, कुणाचा कसला काय म्हणून माझ्याशी संबंध, अशी आतमध्ये इतकी दृढ श्रद्धा माझी नको का? ते मला त्याच्यानंतर तुम्ही कुठेही जगात फिरावं, मग मला काळजी नाही असं मला. जेव्हा तुम्ही पक्के नाही आहात, जसं मुलाला गाडीला नीट येत नाही तर काळजी राहते का नाही वडिलांना सारखी? लवकर निघा, उशीर झालाय तर ड्रायव्हर घेऊन जावा, बाजूला बसला तर नीट चालव, हळू चालव, चिंता किती असते. जेव्हा कच्चं असतं त्यावेळेस चिंता सगळ्याला. म्हणून नवीन सुनेला सुद्धा नीट आली. आता कसं काय? पूर्वी सुना बाहेर पडू देत होते का? मस्त बदल घ्यायचा आणि गप घरात बसायचं, फक्त मंदिरात जायचं तेवढंच, बाकी काय नाही. तिकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही. आता लग्न व्हायच्या आधीच बुकिंग असतं महिला मंडळाचं, असं मला कालच एक जण सांगितलं. हा लग्न व्हायचंय तर तिथल्या महिला मंडळामध्ये नाव. आता महिला मंडळ मोठे गेले नाही, फिरायला फिरायला पाहिजे. बांधून नको आहे कोणा, इतका त्रास होतो. तर कच्च असल्यानंतर अजिबात म्हणून सांगितलं, कच्च कच्च कुठलाही विषय कच्चा आहे तर तुम्ही इकडं तिकडं भटकू नका. फक्त झाल्यावर तुम्ही येत गेला तर अडचण नाही, भीती नाही. जसं मोठं झाल्यानंतर परफेक्ट झाला एखाद्या विषयामध्ये, दुकानदारी करताना मुलगा परफेक्ट झाला तर मुलाला चिंता आहे का काय बाबा मुलगा करतोय का नाही करतोय, कसा करतोय, तुझे भले कशी विकल्प असतं ते तुला माहिती की करतोय, आता एवढं तुला माहिती. पक्का झालाय ते, आता माझ्यापेक्षा पक्का झालाय. पुढची पिढी आपल्यापेक्षा जास्त पक्की, तुम्हाला माहिती तसं दिसतंय स्पष्ट. मी जेवढा एकत्व करत नव्हतो त्यापेक्षा आपली मुलं त्या व्यवसायाशी एकत्व करू नये. मी व्यवसाय, माझा व्यवसाय, बरोबर आहे का? स्वयं लॉकडाऊन मध्ये सगळं शिकला नाही आणि किती कौतुक, सगळ्यांना तुला कौतुक देतच. स्वयं सगळं बघतो, स्वयंला सगळं माहित आहे. खरेदी विक्री अजून थांबली आणि कौतुक त्याचं सगळ्यांनी करत होती, बरोबर आहे. स्वयं इतका हुशार का नाही? चर्चा लक्षात केवळ केवळ आपण आपली मूर्ता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. काही नाही हे सांगायला पुढे वाचतो हा. आणि लोग हैरान होते हैं कि मोह नहीं छूटता और मोह ही दुखदाई तत्व है. आणि मोह सुटत नाही म्हणजे सही जानकारी नहीं रखोगे तो कैसे छूटेगा मोह. आतमध्ये जर तुम्हाला प्रत्येक वेळ जाणवलं हे मी नाही, हे माझं स्वरूप नाही, नटताना सुद्धा तुम्हाला कुठेतरी त्याच्याबद्दल विरक्ती राहिली, काय चाललंय हिच्या म्हणजे असं कुठेतरी काय असं. पण आता लोकांसाठी कधी कधी नटावं थटावं लागणार आहे सगळ्यांनी, स्वतःसाठी नाही. फरक खूप आहे. आपण आपल्यासाठी नटणं आणि लोकांसाठी नटणं काय ते पद आहे. नटावं लागतंय, नटणार. आता तिथे कार्यक्रम आहे तर नटल्याशिवाय राहू नका.
नाही सांगायचं काय प्रयोजन नाही माझं, नाही सांगितलं तरी करणारच आहे आपण. पण आतमध्ये नाही नाही नाही, काय नाही, काय शरीर, काय शरीर माझं नाही आहे, आणि काय करतोय पक्क काय उगाच म्हणायचं नाही ज्या देह अपनी नाही कहा अपना होय, या म्हणण्याला काय अर्थ आहे? म्हणजे श्रद्धा पाहिजे का नको? म्हणजे सुटताना आपल्याला एकदम सहजतेने जीव सुटला पाहिजे. ज्या दिवशी जायचंय मरायला आपल्याला कोणत्याही निमित्तात मरण आलंय, बस ठीक आहे ना, नो प्रॉब्लेम. पण आपण कसं सुटणार नाही? जेवढा त्या ठिकाणी आसक्त तेवढं त्या ठिकाणी हातपाय घासत राहून मरणार तिथं. नाका तोंडात नळ्या घालून हात पाय घासत मरणार. म्हणून एक गोष्ट आली अपरिग्रह संबंधित भोजराजा आणि त्याचा एक मंत्री कोण बरोबर फिरत चालले होते असं जंगलात, आणि तिथं त्यांना एक मधाचं पोळं दिसलं, त्यातनं मध पडत होता, आणि ते आता त्या मध इतका साठवला होता त्याच्यामध्ये ते सगळं पोळं पडायची वेळ आली. आणि त्या मधमाशा तिथंच त्यांचे ते हात त्या पोळ्याला काय करत होते, मधाच्या पोळ्याला घासत होते हात पाय. आता हे पटणार आहे, हे पटणार आहे त्यांना कळत. असं मग राजाने विचारलं त्या मंत्र्यामध्ये, असं काय करते त्या माशा? काय नाही, फक्त आयुष्यभर गोळा केलं म्हणजे कधी त्या दानाचा विचार नाही, काय नाही. साठवलं साठवलं साठवलं, आता त्यांना कळतंय हे सगळं आता आहे ना पडायची. इतका साठलाय त्या पोळ्यामध्ये मग की त्याला ते जड इतकं झालंय, आणि ते आता सगळं एवढं केलेलं आपदून सगळं पडून जाणार आहे. मग ते तिथंच कसं आता काय करू, कसं करू, काय करू, अशी अवस्था त्या माशांची आणि माणसांची. सुटताना तेच होणार आहे. कसं 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 ते सगळं आता सोडून जाणार. काय होणार? एवढं मेहनतीने कमवलंय, मिळवलंय, साठवलंय, आता सगळं जाणार, एका क्षणात जाणार आहे. कधी जाणार आहे माहित नाही. विचार काय काय अवस्था. जर सही जानकारी श्रद्धा में ना हो की आतमध्ये पाहिजे की नाही, इतकं पक्क पाहिजे. आणि त्यासाठी हे त्या ठिकाणी चिंतन फार महत्वाचं आहे. म्हणून इथं सांगतायत लोग हैरान होते कि मोह नहीं छूटता और मोह ही दुर्दायी तत्व है और किसी प्रकार का दुख ही नहीं मनुष्यों को. सब मनुष्य है, अपने अधिष्ठित एक एक शरीर में रहते हैं, अपने आप में बसते हैं, इनको कौन सा क्लेश है? पर मोह जो लगा रखा है पर वस्तु में, यह मैं हूं, यह मेरा है, इस तरह की जो कल्पनाएं चलती है वे परेशान किए रहते हैं. सब मनुष्य है अपने अधिष्ठित एक एक शरीर में रहते हैं. निबोधी नाही आपण, नीट लक्षात राहते तुमच्या. तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळं आपलं शरीर मिळालंय, हे सुद्धा फार फार महत्वाचं असतं. ते तुम्ही दोन सयामिका डोळे असते ना, एकमेकाला अंगाची टाकलेली, त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की निबोधामध्ये एका शरीराच्या आश्रयाने अनेक जीव राहत असताना काय अडचण असते. इथं तिथं इथंही सांगते बघा. हमले सब मनुष्य है, अपने अधिष्ठित एक एक शरीर में रहते हैं. मला महत्व कळत नाही त्याचं. मी माझ्या सेपरेट शरीरामध्ये एकटा राहतोय. काय काही प्रॉब्लेम नाही, या शरीरावर कोणाचा अधिकार. मी एकटा राहतोय माझ्या एकट्या शरीरात. जसं वेगळं राहिल्यानंतर काय अडचण आहे कधी ती मला कोण आता कोण नाही. जसं त्या तारक मेहतातल्या सुनाचं नाही, सासवा नाही, सॉरी सुना आहे त्या, सासवा एकीला पण नाही म्हणजे तारक मेहता. म्हणून सुखी असते किती करायला बोल. सब मनुष्य है अपने अधिष्ठित एक एक शरीर में रहते, अपने आप में बसते हैं, इनको कौन सा क्लेश है? प्रश्न विचारल्यावर मी काय प्रॉब्लेम आहे, कोणता त्रास आहे तुम्हाला? पर मोह
जो लगा रखा है पर वस्तुओं में यह मैं हूं, पर वस्तूंमध्ये हा मी आहे, हे सगळं मी आहे, हा जो मोह त्या ठिकाणी बसलेला आहे यह मेरा है। इस तरह की जो कल्पनाएं चलती है वे परेशान किए रहती, त्रास त्याचा। म्हणून जिन शासनाचं महत्व सांगताय, जैन धर्म की सबसे बड़ी विशेषता है वस्तु स्वरूप के प्रतिपादन करने की, और कल्याण सब कुछ वस्तु स्वरूप की सही जानकारी करने की श्रद्धान करायचा प्रयत्न करायचा, नाही मूर्त्या काढावी लागेल जर चुकी राहायचं असेल। मग तुम्ही कुठेही गेला तर ठीक आहे, सहजतेने माणसाला किंमत देचाल, नंतर मग त्या बाकीच्या जड वस्तू पहिल्यांदा किंमत कुणाला पाहुणे बघतो, म्हणायला तर माणसाला, असायला तर सगळी, आणि एक म्हटलं ना माझं संसार माझी मुलं सगळी जावं म्हटलं पिंजऱ्यासारखं आहे, काही काय जबाबदारी नाही सगळी, कसं होणार लग्न, काय करणार, ते नीट व्हायला पाहिजे, ते नीट व्हायला पाहिजे, किती किती टेन्शन किती आहे, काय करायचं सगळं नीट झालं पाहिजे। डान्स करणारे सुद्धा किती प्रॅक्टिस मेहनत किती सध्या मध्ये तुम्हाला, आणि एवढा जर अभ्यास काही शास्त्र आहे, रोज अभ्यास चालेल काय ना, कोण बघत तर नाही, तिथं ते पण काल मला एकाने सांगितलं आहे ना, तिथं प्रोग्राम डान्सचा चालू होता, गर्दी खायला मसाला डोसा, पाव भाजी, सगळी गर्दी तिथंच। म्हणजे दांडिया हा एक फक्त खायचा विषय, नाचायचा आणि खेळायचा आनंद घ्यायचा तो विषय तो नाही आहे, खायचं काय डेझर्ट्स हे सगळं तिथं गर्दी, सगळी फुल गर्दी बघा, तुम्हाला बघायचं तुम्ही पण ठेवणार, ठेवावंच लागणार, तुम्ही नाही तर तिकडे सांगितलं असेल आम्हाला हे चालत नाही बरं का, पण आता ते म्हणणार आमचे पाहुणे आम्हाला ठेवावं लागेल, बरोबर आहे का, त्यांच्या पाहुण्यांना ठेवायला सांगितलं की नाही, लग्न माझं आहे का त्यांचं आहे असं विचारायला ना प्रश्न, चालणार नाही आमच्याकडे रात्री चालणार नाही, चर्चा आहे वस्तू स्वरूपाला व्यवस्थित जाणल्याशिवाय त्या ठिकाणी ही सगळी जी जी मूर्त आहे ती संपणार नाही। म्हणून अभ्यास करा, प्रत्येक क्षणाला अभ्यास करायला पाहिजे असं मला जाणवतं, सगळ्यांनी प्रत्येक समयाला अभ्यास केला पाहिजे, नाही काही नाही, काय ओम नमः